एकच सांगणं आहे की या रेल्वेच्या माध्यमातून काय होऊ शकतं, तर आपण जर पुणे आणि मुंबई पाहिलं तर लोक राहायला पुण्याला आहेत आणि कामाला मुंबईला जातात. मग ते सकाळी उठून ती रेल्वे पकडते, ती जी लाईफलाईन झालेली आहे की ज्यामुळे लोकांना मुंबई टू पुणे अपडाऊन करणं सोपं झालेलं आहे. ह्याच पद्धतीचं ह्याच धर्तीवर जर इथून ही रेल्वे गेली तर विद्यार्थी असो किंवा एखादा कर्मचारी वर्ग असो, त्याला जाणं येणं पुणे असो नाशिक असो एकदम सोपं होणार आहे. आणि त्या माध्यमातून रोजगार, जसं सरांनी आत्ता सांगितलं की रोजगारही वाढणार आहे आणि लोकांची ती सुविधाही होणार आहे. तर ही रेल्वे नक्की इथूनच झाली पाहिजे, ही शासनाने त्याची दखल घ्यावी. थोडं महाराष्ट्र शासनाने आत्ता त्याची दखल घेऊन एक समिती गठन केलेली आहे, परंतु त्या समितीच्या अहवालामध्ये ही रेल्वे इथून गेलीच पाहिजे या पद्धतीचा त्याच्यावर त्याचा शेवटचा कन्क्ल्युजन केलेला एक शिक्का पाहिजे. हीच शासनाला आमची मागणी आहे. धन्यवाद. मनोज भाऊ, रेल्वेला विरोध असणारे लोकसुद्धा आहेत की रेल्वे आली तर बकालपणा वाढतो, गुंडगिरी वाढते, अशा प्रकारचे आक्षेप घेणारे लोक नारायणगावमध्ये पण आहेत. याबद्दल तुमचं काय म्हणणं? हे माझं म्हणणं असं आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार त्या गोष्टी होऊ पण शकतात, नाही अशातला भाग नाही, परंतु तो विरोध हा फक्त जर नुसता न पकडला तर त्याच्यामधली डेव्हलपमेंट आणि त्याच्यामधली आपल्याकडं होणारी प्रगती जर आपण पाहिली तर ती किती जास्ती आहे याचा जर आपण विचार केला तर शेवटी कुठं ना कुठं आपल्याला त्या गोष्टीचा जमा खर्च मांडावाच लागेल. आणि त्याच्यातनं होणारा जो आपल्याला फायदा आहे, आपला जे प्रगती आहे, त्या प्रगतीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हेच मला यामार्फत त्यांना सांगायचं आहे. नुसता विरोध करून उपयोग नाही, का तर त्याच्या ज्या काही भविष्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, कारण कनेक्टिव्हिटी ही फार महत्त्वाची आहे. तुम्ही आज आहे ना दळणवळण कम्युनिकेशनमुळं बिझनेस कुठेही जाऊ शकतो, व्यापार कुठल्या पद्धतीने कुठेही होऊ शकतो, पण त्याच्याकरता तुमचं कम्युनिकेशन पाहिजे. आणि कम्युनिकेशनकरता रेल्वे हे एक खूप चांगलं साधन आहे. तर ती नक्कीच आपल्याकडं झाली पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे.